फ्रेंड्स, सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही कशात हॅप्पी असाल, आनंदित असाल, मजे मस्तीत असाल, तुम्ही तसेच हॅप्पी राहा, आनंदित राहा. आणि आज आपला व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आपण बनवणार आहोत ब्लूटूथ हेल्मेट. सो आता हा आपला नॉर्मल हेल्मेट आहे, माझा जुना हेल्मेट आहे. तो त्याला मी काय केलेलं आहे समजा तुम्हाला. ही आपली काच आहे, अशी लोकल एरियामध्ये अशी भेटते, ती भेटली मला. काच होती ती खराब झाली. त्याच्यानंतरची गोष्ट अशी होती की खराब झाल्यानंतर मला त्रास होत होता. मी नवीन हेल्मेट यायच्या विचारत होतो, जेणेकरून मला ब्लूटूथ हेल्मेट बनवायचं होतं त्या कारणाने. पण ते कसं झालं की मला काही सजेशन भेटले की हेल्मेट नवीन घेण्यापेक्षा काच आपल्याला भेटते काच अशी. मग काच भेटते तर मी विचार केला काच भेटते, मग आपण काच पहिले भेटते का बघूया, त्याच्यानंतर आपण ब्लूटूथ इन्स्टॉल करूया. ओके. सो आपला हा नॉर्मल, तुम्हाला बघायला गेलं तर हा नॉर्मल हेल्मेट दिसतोय, पण याच्यामध्ये मी ब्लूटूथ सेट केलेलं आहे. तुम्हाला आता दिसणार नाही, ते जे असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पण मेन पर्पज सांगतो तुम्हाला की व्हिडिओ बनवायचं रिझन की आपण गाडी चालवतो, बाईक चालवत असताना एमर्जन्सी कॉल येतात. कॉल आल्यावरती रिसिव्ह करण्यासाठी फक्त हा ब्लूटूथचा वापर केला पाहिजे. ओके. तुम्ही जर सॉंग्स वगैरे ऐकण्यासाठी जर वापर करत असाल ती चुकीची गोष्ट आहे. की तुम्हाला जर हेल्मेटमध्ये ब्लूटूथ इन्स्टॉल करायचं झालं तर नॉर्मल आपले इयरफोन असतात त्याचे स्पीकर वापरा. कारण तुम्ही एक्स्ट्रा जर तुम्ही जर स्पीकर वापरले त्यासाठी तर त्याचा काय होईल, तुमचा कानांवरती आहे ना इफेक्ट पडेल. तुम्ही गाणी ऐकणार, तुमचा जो कॉल आला तर वेगळी गोष्ट. तुम्ही नॉर्मल सॉंग ऐकत असाल ठीक आहे, पण तुमचं काय होईल की तुमचा आजूबाजूचा जो परिसर आहे, म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, साईडच्या लेफ्ट साईडची गाडी, राईट साईडची गाडी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तुमची बुद्धी कुठे राहील माहिती आहे, कॉन्सन्ट्रेट फक्त जाईल गाण्यांकडे, तुमचं लक्ष दुर्लक्षित होईल आणि अशा तऱ्हेने अपघात घडण्याची शक्यता मेन असते. त्यामुळे फक्त मी व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एवढंच आहे की तुम्ही एमर्जन्सीच्याच वेळेला या ब्लूटूथचा वापर केला पाहिजे. आपण गाड्यात टांगतो ती वेगळी गोष्ट झाली. तो एक ब्लूटूथचा कॉर्ड असतो, तुम्ही टाकली, एक सॉकेट तुम्ही टाकला कानात स्पीकर, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसतो, एक साईड तुमची ओपन असते. पण हेल्मेटचा कसं असतं, हेल्मेट पॅक झाल्यावरती पुरा आवाज असतो तो फक्त कानांमध्ये जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला आवाजाची जी फ्रिक्वेन्सी असते, लिमिट असते, ती तुम्ही तुमच्या हिशेबाने ठेवली पाहिजे. हा माझा म्हणणं आहे. तुम्ही त्यामध्ये व्हिडिओ यूट्यूबला खूप आहेत अशा प्रकारचे. पण ब्लूटूथ म्हणजे कसं माहिती आहे का, आता एक आउटसाईडचे पण जे ब्लूटूथ आलेले आहेत मार्केटमध्ये की इकडच्या साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला देखील लावू शकतो. पण त्याचं मेन रिझन काय माहिती आहे का, की तुम्हाला ते पावसाळ्यामध्ये ते यूज होणार नाही आहे. कारण तुम्ही आउटसाईडला लावलात, पावसाळ्यावरती तुम्ही काढून ठेवणार, त्याचा वापरच होणार नाही. म्हणजे आता मी जो बनवलेला आहे तो कसा केला आहे, डायरेक्ट इनबिल्ड म्हणजे आपल्या साईडला इन्स्टॉल केलेला आहे. आपल्या साईडला माईक वगैरे, स्पीकर, माईक सगळं आपल्या साईडला आहे. ते तुम्हाला जे काय असेल ते व्हिडिओमध्ये प्रॉपर बघायला भेटेल. आणि त्यामध्ये असे तुम्हाला हेल्मेट वेगवेगळ्या प्रकारचे देखील भेटतात. ब्लूटूथ मार्केटमध्ये ब्लूटूथ हेल्मेट देखील आलेले आहेत, पण त्यांची कॉस्ट आहे ती तुम्हाला देखील परवडणारी नाही. आणि मी हा बनवलेला हेल्मेट आहे तो कशाने बनवला आहे, आपला जो नॉर्मल ब्लूटूथ असतो, आपण नेक बँड वगैरे घालतो तो ब्लूटूथ असतो ना, तर त्याच्यापासून मी बनवलेला आहे. म्हणजे तुमची मेन कॉस्ट किती जाते, जेमतेम तुम्ही जर नवीन घेतलेला असेल, नवीन घेऊन जर लावणार असेल, तुमचा जर 500-600 जरी तो ब्लूटूथ असेल, फक्त तुम्हाला बॅटरी बॅकअप द्यावं लागेल. बॅटरी जी असेल ती तुम्हाला एक्स्ट्रा द्यावी लागणार आहे. त्या हेतूने तुम्ही बॅकअप किती पाहिजे त्यासाठी तुम्ही विचार करून घ्या. कारण तुम्ही हेल्मेट वापरणार आहात, तुम्ही ब्लूटूथ वापरणार की जेणेकरून तुम्ही सॉकेटमध्ये घेतलं, तुम्ही हेल्मेट काढलं आणि सारखं तुम्ही चार्जिंग लावणार आहे, ते तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी काय, डायरेक्ट एकदाच चार्जिंग झाली की हेल्मेट 2-3 दिवस म्हणा, आठवडाभर देखील तुमचा यूज झाला पाहिजे, या हेतूने तुम्ही बनवा. ओके. आणि मी जो वापरलेला आहे त्याच्यामध्ये बॅटरी बॅकअप देखील एक्स्ट्रा दिलं आहे. आणि मी बॅटरी दुसरी यूज केलेली आहे. जी ब्लूटूथमध्ये जी बॅटरी भेटते ती चेंज असते, छोटीशी असते. मी बॅटरी वापरली ती मोठी आहे. त्यामुळे कसं बनवलेलं आहे, कसं हेल्मेट, हा ब्लूटूथ हेल्मेट मी कसं बनवलेला आहे ना, तर तुम्हाला प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि त्याचं मेन रिझन म्हणजे की तुम्ही जर तुम्हाला इमर्जन्सी जरी कॉल आला असेल तरी तुम्ही साईडला गाडी लावा, रस्त्याच्या साईडला गाडी लावूनच कॉल वापरा. कॉलचा वापर करा, म्हणजे कॉलवर बोलून घ्या. कारण तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असताना देखील जर तुम्ही कॉलवर बोलत असाल
जर तुमचं दुर्लक्ष झालं तर अपघात व्हायची शक्यता, ॲक्सिडेंट व्हायची शक्यता असू शकते. तुम्ही गाडी स्लो चालवून कॉलवर बोलत असाल तर ती वेगळी गोष्ट झाली. म्हणजे ज्याच्या त्याच्या विचारसरणीनुसार तुम्ही हेल्मेट बनवायचं की नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे. सो आपण व्हिडिओ आता चालू करूयात.
सो मित्रांनो, तुम्ही आता आपली व्हिडिओ पाहिलीच असेल आणि व्हिडिओचं मेन तुम्हाला मी रिझन सांगितलेलंच आहे की फक्त इमर्जन्सीसाठी तुम्ही हा हेल्मेट बनवू शकता, बस. बाकी त्याचा हेतू काहीच नाही आहे. आणि आता व्हिडिओ कशी वाटली, काय वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती नुसतेच व्लॉग म्हणजे ब्लॉगच येणार नाही, तर आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे देखील ब्लॉग येणार आहेत, इलेक्ट्रॉनिक्सचे देखील ब्लॉग येणार आहेत. आणि प्रत्येक मेन्शन केल्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे जे जमतील तसे तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील, ब्लॉग वगैरे बघायला भेटणार आहेत. सो तुम्ही असंच प्रेम आपल्यावर ठेवा. आपल्याला अशाच प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे, त्यासाठी तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या मनापासून आभार.